मी सावित्रा खडाखडा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज बनवणार आहे चिवडा बनवणार आहे। तर त्यासाठी ना तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। तर चिवड्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकताय कढीपत्ता आणलेला आहे। किती छान उन्हाळ्यामध्ये ना एवढा ताजा फ्रेश असा ना कढीपत्ता आहे। तर तुम्ही पाहू शकताय देशी असा हा कढीपत्ता आहे। तर चला पहिल्यांदा ना कढीपत्त्यापासूनच सुरुवात करते। तर अगोदर ना मी कढीपत्ता वगैरे घेते। चिवड्याला जे काही काय लागतं चिवडा मसाला कढीपत्ता लसूण वगैरे ना त्याची तयारी करायची आहे आणि शेंगदाणे वगैरे भाजून घ्यायचे आहेत आणखीन। तर इथे बघा छान असा कढीपत्ता सोलून घेते मी। तर आता असा उन्हाळ्यामध्ये ना ताजा फ्रेश असा कढीपत्ता आहे म्हटल्यानंतर आता चला छान आपण चिवडा बनवून घेऊया। आणि कढीपत्ता नसल्याशिवाय ना चिवडा पूर्णच वाढतो। तर एरवी ना ह्याच्यापेक्षा जास्तच कढीपत्ता ॲड करतो, पण आता उन्हाळ्यामध्ये जास्तीचा कढीपत्ता नाही आहे। तरी पण बघा एवढा छान असा ना हिरवागार कढीपत्ता आहे। तर अगदी ना घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने मी कुरकुरीत आणि चविष्ट असा चिवडा बनवणार आहे। तर त्यासाठी ना मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे आणि नंतर ना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसूण लागतो। चिवडा बनवायचा म्हटलं की नाही लसूण लागतो। एक 2-3 गड्डे मी इथे ना लसूण घेतलेला आहे। तर 1 किलोचा चिवडा बनवणार आहे। शक्यतो मी दरवेळेस 4-5 असे गड्डे वापरते, पण आता लसूण आज थोडाच होता म्हणून मी इथे ना 3 गड्डे घेतलेले होते लसणाचे। ते छान इथे ना मी लसूण वगैरे सोलून घेतला आणि कढीपत्ता पण निवडून घेतलेला आहे आणि ते तेल गरम करायला ठेवलं कढईमध्ये। आणि विशेष म्हणजे आपल्याला ना चिवड्यामध्ये खायला काय आवडतं वेचून वेचून, तर आपल्याला छान असे शेंगदाणे। तर इथे ना मी तेलामध्ये अगोदर ना शेंगदाणे तळून घेते। तर असं कुरकुरीत आणि खायला एकदम टेस्टी लागणारं हे शेंगदाणे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी कढईत तेल गरम झाल्यानंतर ना शेंगदाणे ॲड केलेले आहेत। तर चिवडा बनवण्यासाठी ना मी इथे जाड शेंगदाणे नाही वापरत, छोटी घुंगरू शेंगदाणे वापरते। त्याच्यामुळे ना खूप छान आणि टेस्टी हा चिवडा लागतो। तर एक 5 मिनिटामध्ये ना आपलं हे तेलामध्ये ना शेंगदाणे तळून होतात। तर इथे ना मी छान इथे शेंगदाणे तळून घेते। आणखीन आपल्याला डाळे पण तळून घ्यायच्या आहेत। तर पहिल्यांदा मी असं सर्व ना तेलामध्ये तळून घेते। कढीपत्ता, डाळं, शेंगदाणे आणि साहित्य लागते ह्याला की आणखीन ना चिवडा मसाला, लसूण, जिरे, मोहरी आणि हळद आणि चिवडा मसाला एवढा लागतोय। तर मी इथे घेतलेला आहे आणि आपला घरगुती काळा मसाला आणि लाल तिखट मी दोन्हीही वापरते चिवड्यामध्ये। त्याच्यामुळे ना खूप छान टेस्ट येते बरं का, लाल तिखटामुळे आणि काळा तिखटामुळे। तर इथे बघा शेंगदाणे छान असे तळून झालेले आहेत। तर मी खूप दिवस झाले म्हणत होते की तुमच्याशी ना चिवड्याची रेसिपी शेअर करावी। तर म्हटलं आज चला तुमच्याशी ना छान अशी ना चिवड्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते। तर इथे ना सर्व शेंगदाणे तळून झाले आणि नंतर ना मी ते डाळे पण तळून घेते। तर भरपूर शेंगदाणे घातल्यामुळे ना या चिवड्याला ना खायला एकदम आणखीन मजा येते। तर इथे बघा तर नंतर ना मी डाळे पण तळून घेतलेले आहेत। तर डाळ टाकल्यावरती बघा इथं तेलामध्ये ना फेस येतो। तर डाळ्या बघा इथे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, पटकन मी काढावं म्हटलं होतं, पण तेल जास्तीचं कडक तापल्यामुळे ना लालसर झाले होते थोडेसे डाळे। कारण थंड झाल्यानंतर पण ना ते आणखीन गरममध्ये ते डाळ्याचं म्हणजे तेलाचं प्रोसेस होत असतं। तर मी इथे ना आणखीन कढीपत्ता वगैरे तळून घेतलेला आहे। तर कढीपत्ता म्हणजे कोवळा होता थोडासा, म्हणजे निभारच कढीपत्ता हवा होता, पण काय तेवढा तसा नव्हता कढीपत्ता हवा तसा काही चिवड्याला भेटला नाही, कोवळाच होता। मी तेवढाच वापरलेला आहे कोवळा असल्यामुळे। तर एरवी ना डेली कसं होतं आम्ही चिवडा महिन्याला बनवतो बरं का। हा चिवडा संपले की नाही परत चिवडा बनवतो, पण यावेळेस ना 2-3 महिने झाले चिवडाच बनवला नव्हता। तर आम्हाला कसं टाईमपाससाठी ना आधेमध्ये खायला भूक लागली तर हा चिवडा आम्हाला खायला आवडतो। कारण जेवण नाही गेलं की नाही आम्ही चिवडा ना आम्हाला खायला सर्वांना आवडतं। तर आम्ही काय असं सणाला वगैरे असं नाही चिवडा बनवत, आम्हाला जेव्हा केव्हा खावंसं वाटतं ना तेव्हा आम्ही ना हमखास चिवडा बनवतो। तर इथे बघा मोहरी टाकून घेतली छान अशी ना, मोहरी तडतडल्यानंतर जिरंही टाकून घ्यायचं थोडंसं। आता आपण 1 किलोचं प्रमाण बनवत आहे, तर मी इथे माझ्या अंदाजानुसार मी सर्वच वापरलेलं आहे। तर इथे ना लसूण ठेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये। तर इथे बघा लसूण पण ॲड केला
आणि खूप छान लागतो बरं का असा हा चिवडा गरमागरम, तर खूप म्हणजे खूप भारी लागतो चिवडा. तर नंतर ना मी इथं लसूण आणि जिरं मोहरी छान फुलल्यानंतर ना आपण लगेच आपलं घरगुती लाल तिखट आणि थोडंसं बेडगी तिखट आणि काळा मसाला वापरणार आहोत. तर तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. पण आम्हाला सर्वांना झणझणीत आणि चमचमीत चिवडा खायला आवडतो बरं का, म्हणून मी थोडीशी जास्तीतच तिखट वापरलेली आहे. तर नंतर इथे मी चिवडा मसाला घेतलेला आहे. तर मस्त असा चिवडा मसाला घेतला आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. तर छान परतून घेऊया आणि परतल्यानंतर ना मी इथे तळलेले शेंगदाणे आणि डाळे होते ना, ते कढईमध्ये मी ॲड केले आणि आणखीन थोडंसं मला तिखट कमी वाटलं म्हणून मी तिखट टाकलं आणि आणखीन वरून थोडंसं ना मी चिवडा मसाला टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. खूप म्हणजे खूप भारी लागतो बरं का असा चिवडा. आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीने मी कुरकुरीत आणि चविष्ट असा ना चिवडा बनवायला घेतलेला आहे. तर इथे बघा आत्या आणि मी दोघीही ना खूप छान आता चिवडा बनवायला घेतलेला आहोत. तर इथे शूट करायला ना जमलं नाही, वरून थोडीशी ना मी पिठी साखर टाकलेली आहे. पिठी साखरेमुळे ना चिवड्याला खूप छान टेस्ट येते बरं का. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पिठी साखर वापरा, नाही आवडत असेल तर तो तुम्ही स्किप करू शकता. तर भाजलेल्या शेंगदाण्यामुळे ना तळलेल्या ह्याच्यामुळे ना खूप छान लागतो बरं का आणि मसाल्याचा छान असा सुगंध यामुळे तर ना हा चिवडा खूपच स्वादिष्ट लागतो. संध्याकाळी ना आपण चहासोबत किंवा नाश्त्यासोबत हा चिवडा आपण खाऊ शकतो किंवा टाईमपास म्हणून सुद्धा आपण दुपारी पण ना हा चिवडा खाऊ शकतो बरं का. आणि मस्त इथे माझं आणि आत्यांचं चालेलं आहे चिवडा बनवणं. तर उत्तम म्हणजे उत्तम असा हा चिवडा लागतो, खायलाही खूप छान आणि ते मसाल्याचा फ्लेवर या चिवड्यामध्ये ना जबरदस्त उतरतो आणि कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये ना मी तयार केलेली आहे ही पारंपरिक चिवड्याची रेसिपी. तर तुम्हाला इथे मी जवळून दाखवते. भरपूर सारे शेंगदाणा असल्यामुळे ना खायला आणखीन मजा येते बरं का चिवडा खाताना. आम्हाला घरामध्ये चिवडा कमी, चुरमुरे कमी आणि शेंगदाणे जास्त लागतात बरं का. तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त. तर खूप छान असा नाही तर आपला चिवडा बनलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता 1 किलोचा ना चिवडा बनवलेला होता. तर तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते बघा इथे. खूप छान असा ना आपला इथे चिवडा बनलेला आहे. थोडासा कढीपत्ता कमी दिसतोय. तर इथे बघा खूप छान असा ना आपला असं थोडासा तिखटवाला ना चिवडा बनवलेला आहे. आणि चिवडा कसा बनवला आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या सगळे तुम्ही पण असं छान असा ना चिवडा खायला. ऑलमोस्ट ना आता चिवडा पण बनून झाला आणि याच्या आधीच ना आम्ही जेवण वगैरे केलं होतं, कारण अगोदर ना स्वयंपाक बनवून जेवण झालं आमचं सर्वांचं. मगच ही चिवड्याची रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे मी, कारण उद्या बनवू म्हणून ना ती आजवर आली चिवड्याची रेसिपी. तर खूप छान आणि स्वादिष्ट आणि एकदम असा ना घरच्या घरी आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने मी कुरकुरीत चिवडा असा ना घरी बनवलेला आहे. तर छान अशी ना ही रेसिपी आहे बरं का. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा चिवड्याची रेसिपी. तर लहानं पण खूप आवडीने खातात आणि मोठे पण आवडीने खातात बरं का. ही चिवडा असा आहे छान लागतो बरं का. त्या चिवड्याचा मसाला तर खूप भारी असतो आणि त्याचा सुगंध या सर्वांचा संगम म्हणजे ना चिवडा. तर तुम्हाला आजचा माझा ना हा छोटासा आजचा चिवड्याचा व्हिडिओ कसा वाटला, चिवड्याची रेसिपी कशी वाटली, मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये.